गेल्या 60 वर्षापासून महाराष्ट्र सरकार राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा हा सातत्याने आपण करत असतो। पण मराठी चित्रपटांना बळ मिळावं अजून म्हणून राज्य सरकारचा असा अधिकृत चित्रपट महोत्सव मात्र आपण अजूनपर्यंत केलेला नाही। मदत मराठी चित्रपटांना अनुदान देणं, सहायताभूत अजून गोष्टी करणं, खिडकी योजना करणं, चित्रपट महोत्सव करणं, पण आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव हा आपण या वर्षीपासून महाराष्ट्र सरकारचा घोषित करत आहोत। चित्रपट पुरस्कार केलेत, पण चित्रपट महोत्सव, कारण मराठी चित्रपटांना अजूनचं बळ देणं आवश्यक आहे। राज्यामध्ये काही चित्रपट महोत्सव होतात, चांगला आहे, त्यांना 10 लाखापासून 4 कोटीपर्यंत राज्य सरकार मदत अनुदान करत असते। पण आता आम्ही ठरवले की 3 दिवसाचा महोत्सव जे चित्रपट मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत ते पोचवायचे, त्यांचे दिग्दर्शक, कथा, कलाकार यांचा थेट संवाद असा कार्यक्रम मी ठेवायचा। काही विशेष परिसंवाद, काही अभ्यासकांच्या मुलाखती, असा भरगच्च 3 दिवसीय राज्य मराठी चित्रपट महोत्सव या वर्षीपासून आपण घोषित करतो। त्यात मानांकन असतील ते आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आपण ठेवू। तारखा या बाबतीतल्या लगेच काही दिवसात आपण घोषित करूया। त्याची अंमलबजावणी चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे करण्यात येणार आहे। त्यामुळे पहिली बातमी, राज्य मराठी चित्रपट महोत्सव राज्य सरकार करेल, तो आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे असेल। दुसरा मुद्दा जो आहे तो गेली 60 वर्ष जो आपण राज्य चित्रपट पुरस्कार 2022 पुरस्कार आज आपण घोषित करतो। सन 2022 या वर्षातील 60व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीमध्ये जे चित्रपट नामांकित झालेत, नामांकन प्राप्त झालेत, त्यांची नावं मी घोषित करतोय। अनन्या पॉंडेचरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, 4 ब्लाइंड मॅन, समायरा, गाभ या गोष्टीला नावच नाही। ग्लोबल, आडगाव, हर हर महादेव या 10 चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे। तसेच उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे छूमंतर सिनेमामध्ये व अर्णव देशपांडे आम्ही बटरफ्लाय या सिनेमामध्ये यांना आपण पुरस्कार आता जाहीर करतो आहोत। त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर उनाड सिनेमासाठी, उत्कृष्ट छायालेखन अभिजित चौधरी फॉर ब्लाइंड मॅन या चित्रपटासाठी, ओंकार बर्वे या गोष्टीला नावच नाही या चित्रपटासाठी, उत्कृष्ट संकलन यश सुर्वे काटा किर्र या चित्रपटासाठी, उत्कृष्ट ध्वनिमुद्रण सुहास राणे या गोष्टीला नावच नाही या चित्रपटासाठी, उत्कृष्ट ध्वनी संयोजन प्रताप कानविंदे हर हर महादेव या चित्रपटासाठी, उत्कृष्ट वेशभूषा उज्ज्वला सिंग ताठ कणा या चित्रपटासाठी, उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव ताठ कणा या चित्रपटासाठी,
या तांत्रिक विभागातले पुरस्कार सुद्धा मी आता जाहीर करतोय. 60व्या चित्रपट पुरस्कारामध्ये नामनिर्देशित झालेले जे विविध विभागातील पुरस्कारांची नामांकने जी आहेत त्याची कॉपी तुम्हाला सर्क्युलेट करू. प्राथमिक फेरी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण 50 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परिरक्षण मुग्धा गोडबोले, विवेक लागू, बाबासाहेब सौदागर, विजय भोपे, श्रीरंग आरस, राजा फडतरे, शरद सावंत, मेधा घाडगे, चैत्राली डोंगरे, विनोद गणात्रा, प्रकाश जाधव, शर्वरी पेल्लई, जफर सुलतान, देवदत्त राऊत, विद्यासागर अध्यापक या सगळ्यांनी केलंय. आणि जे विविध विभाग आहेत ती सगळी नावं मी सांगत नाही. सर्वोत्कृष्ट कथा, उत्कृष्ट पटकथा, उत्कृष्ट संवाद, उत्कृष्ट गीते, उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट पार्श्वसंगीत, उत्कृष्ट पार्श्वगायक, उत्कृष्ट पार्श्वगायिका, उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट विनोदी अभिनेता, सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री, उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता, उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री, प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती, प्रथम पदार्पण दिग्दर्शन या विविध विभागामध्ये जी नामांकने आली आहेत त्याची चित्रपटांची यादी आपल्याला मी सर्क्युलेट करत आहोत. धन्यवाद. मुंबईत वेन्यू फाइनल होईल पण मुंबईतच होईल. अभी एकाध हफ्ते में तारीख डिक्लेअर करेंगे. खरं तर त्याच्याही पेक्षा चांगला करावा या अपेक्षेने आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार करून आपण तो करणार आहोत. आणि तो पहिल्यांदा होणार आहे महाराष्ट्र राज्याचा. यात आलेले सिनेमे किंवा यात येण्यासाठी दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि अख्खी इंडस्ट्री याला प्रोत्साहन मिळावे, बळ मिळावे त्याच्या मागची अपेक्षा. रवींद्र नाट्य मंदिर तर फेब्रुवारी अखेरपर्यंतच होईल आणि त्याचं उद्घाटन फेब्रुवारी अखेरपर्यंत आम्ही करू. नाही, त्याची समिती असेल, त्याचं नामांकन आंतरराष्ट्रीय स्वरूपात ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने बोलून आम्ही त्याला घोषित करू. यासाठी जे महोत्सवाला ज्युरी वगैरे परदेशातले वगैरे जे अपॉइंट करतात, गोवा महोत्सव असेल तसं फिल्म डिव्हिजन, बाकी सगळ्या डिटेल आम्ही देऊ. फिल्म डिव्हिजनची वगैरे काय अशी मदत घेणार? सगळ्यांची मदत तुमच्या सहित. सांस्कृतिक धोरणमध्ये जे शिफारस केली होती जे जे आपल्याला पुरस्कार मिळतात याच्यावर संपलं ते चित्रपटच आहे. जे चित्रपट जे आहे मुळात असं आहे की जे लोकांना पोहोचत नाही ते तुम्ही जनतेपुढे आणण्याचा प्रयत्न तुमचा आहे. पण जनतेपुढे येत काय नाही याचा विचार करता का कधी की ज्या थिएटरमध्ये त्यांना वेळ मिळावा, प्राईम टाइम मिळावा, याच्यासाठी प्रयत्न होत आहेत का? हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून या विषयात नियमावली असून सुद्धा त्याच्या कार्यवाहीमध्ये जे झारीतले शुक्राचार्य आहेत त्यांना दूर करण्याची गरज आहे. या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक बैठक प्रस्तावित केलेली आहे. आमच्या विभागाचं ज्या वेळेला 100 दिवसाचं सादरीकरण होतं त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर याची बैठक होईल. नंबर 1. नंबर 2, आज मी घोषित करत नाही पण राज्यभरात जवळजवळ 900 सिंगल स्क्रीन थिएटर्स आहेत ज्यांची कमर्शियल व्हायबिलिटी प्रश्नांकित आहे. आता बऱ्याच या 900 पैकी आज चालू कदाचित नाहीच आहेत. या बाबतीत पण एक धोरण करावं असा आमचा विभागातर्फे कार्यक्रम चालू आहे. सांस्कृतिक धोरणामध्ये त्यांनी म्हणलं की सिंगल जे थिएटर जे कमी झाले त्यावर सरकारने अनुदान देऊन ते सुरू करावं असं त्यांनी म्हटलं. त्याच्यावर एक धोरणच घेऊन येतो आम्ही ज्याच्यात केवळ अनुदानापुरता नाही, अनुदान तर दिलंच पाहिजे, हे कमर्शियल व्हायबल चालले पाहिजे आणि ते मराठीला ती स्क्रीन 100% मिळाली पाहिजे या आग्रह खात्यावर धोरण आम्ही घेऊन येतो. त्याची चर्चा चालली होती. आप लोग कैसे चिपिंग करेंगे? अगर कोई आप अपनी फिल्म लगा ही नहीं रहा मराठी तो आप सरकार उसको क्या ऐसा अनुदान देने वाली है कि जिससे वो लगाए? इंकरेजमेंट कैसे होगा?
किसके बारे में पूछ रहे तो हैं? आप सिंगल स्क्रीन थिएटर की बोल रहे हैं. उसका धोरण लेके आएंगे ना, आज वो थोड़ी घोषित करूंगा मैं. आज मुझे ये कहना है, चित्रपट महोत्सवाचा खर्च सगळा राज्य शासनाचा असणार आहे. राज्य सरकारचा महोत्सव. अजून एक मागणी अशी होती, अजून असा एक विषय होता, जे आपले चित्रपट गृह जे आंतरराष्ट्रीय चित्रपट जे आपलं नामांकित करतात किंवा गोवा वगैरे असं, त्यांचा एक महोत्सव आपण एक भरवायचा प्रत्येक शहरामध्ये, अशी एक धोरणाची मागणी होती. आज मला माझी बातमी डायव्हर्ट करायची नाही, त्यामुळे माझी बातमी ही आहे. एनडी स्टुडिओचं काय आहे आता सध्या स्टेटस काय आहे? आज मला माझी बातमी डायव्हर्ट करायची नाही, याच्यावर राहू द्या मला. सगळं सांगू, आज घोषणा केली तेवढं तर करा. ये आज तक महाराष्ट्र सरकार की तरफ से मराठी चित्रपट पुरस्कार ये 60 साल से होते रहा है. पहली बार हमने तय किया है कि मराठी चित्रपट अंतर्राष्ट्रीय मानांकन के तरीके से महोत्सव ये 3 दिन का महाराष्ट्र सरकार करेगी. उसमें नामांकन अंतर्राष्ट्रीय स्वरूप में जो होते हैं उस प्रकार के होंगे. उसमें जूरी कार्यक्रम की स्थल गुणांकन इस विषय में जानकारी आने वाले सप्ताह भर में उसकी देंगे. ये मराठी चित्रपट का पहला अंतर्राष्ट्रीय महोत्सव मुंबई शहर में पहले होगा और इस तरीके से मराठी फिल्मों को और ज़्यादा ताकत मिले, ये प्रयास महाराष्ट्र सरकार का है. आज भी कोई अंतर्राष्ट्रीय स्वरूप के चित्रपट महोत्सव होते हैं जिसको हमारे डिपार्टमेंट की तरफ से हम 10 लाख से करोड़ रुपए तक मदद करते रहते हैं, वो करेंगे भी. लेकिन सरकार का अधिकृत पहला ऐसा चित्रपट महोत्सव मराठी फिल्मों के लिए अभी हम घोषित कर रहे हैं. उन 3 दिनों में डायरेक्टर, प्रोड्यूसर, एक्टर, एक्ट्रेसेस, सहयोगी कलाकार, संगीतकार, गीतकार सभी लोग डायरेक्ट लोगों से बातचीत करें, ये भी उसमें आयोजन का भाग होगा. परिसंवाद भी होंगे, कुछ चर्चा भी होंगी और पूरे देश के और दुनिया के आगे चल के मराठी फिल्मों के ऊपर प्रेम करने वाले लोग मुंबई में या जहां पर भी आगे होगा उस अंतर्राष्ट्रीय मराठी फिल्म फेस्टिवल में चाहने वाले आए. इस प्रकार का एक बढ़िया कार्यक्रम राज्य सरकार की तरफ से होने वाला है. मुंबई में कहा बताएंगे बाद में. हाँ, काल परवापर्यंत ते भाषण करत होते सन्माननीय उद्धवजी ठाकरे आणि परवाच्या मेळाव्यात ते म्हणत होते की आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी समोर ज्यावेळेला वक्फच्या या कायद्याच्या संदर्भामधल्या चर्चेत प्रस्तावित कायद्याला किंवा त्याच्या सुधारणा किंवा विरोधाला मतदान करायची वेळ आली त्यावेळेला विरोधात मतदान करणारी लोक कोण होती? 2 भाऊ एकत्र होते, एक ओवैसी आणि दुसरे अरविंद सावंत, आणि त्या दोघांनी त्या विरोधात मतदान केलं. आणि स्वतःच्याच हाताने उभाटा सेनेने ढोंगी हिंदुत्वाचा त्यांचा चेहरा तराटरा फाडलाय. असली चेहरा अल्पसंख्याकांच्या मताच्या लांगुल चालनासाठी घेतलेल्या भूमिकाच्या आधारावर आहे आणि जनता उडाडोळाने पाहते, एवढंच आमचं म्हणणं आहे. अल्पसंख्याकांच्या मतासाठी जर असा असेल तर मग कायदा हा काय अल्पसंख्याकांच्या विरोधातला आहे का काय? त्यांच्या भूमिका अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाच्या, हे माझं म्हणणं आहे. कायदा संविधानावर आधारित आहे. मागील काही दिवसात पालकमंत्र्याचा वाद
ठीक आहे, मी बोलतो. नेमकं तुम्ही कशा प्रकारे बघताय याकडे? एकूण वाद वाढताना दिसतोय आणि तो सुटत देखील नाही. मला वाटतं की मुख्यमंत्री महोदय याच्यावर संयुक्तिक निर्णय आणि उत्तर दोन्ही देतील. मला जे माहिती आहे त्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये सर्वच विषयांवर संवाद आहे. याही विषयावर संवाद आहे. जी काही चर्चा होणार आहे, पालकमंत्री असो किंवा अजून काही असो, हे तिघांच्या स्तरावर होणं उचित आणि तेच तिघे करतायत आणि त्यांच्या चर्चेलाकडे आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं. काल चर्चा झाली त्यांच्यामध्ये, दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. काय रिझल्ट काय? ते मला माहित नाही चर्चा झाली की नाही. एसटी दर वाढीच्या संदर्भामध्ये विरोधकांचं आंदोलन सुरू होते. त्यांचा असं दावा येतो की सरकारने मुद्दामून दरवाढ केली आणि मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला माहित नाही. आजच्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात एक चर्चा झाली का? त्याच्या स्वरूपामध्ये काही निर्णय होणं अपेक्षित आहे? नाही, कॅबिनेटचं ब्रीफिंग ज्यांना करायचं त्या मंत्र्यांनी केलं असेल, पण एसटीच्या विषयामध्ये अशी कुठली चर्चा झालेली नाही. सिद्धिविनायक न्यासाने आता एक ड्रेस कोड लागू केलेला आहे. तो ड्रेस कोड कुठेतरी आता चर्चेचा विषय ठरणार आहे. कारण एक चांगले कपडे घालूनच मंदिरात यावं असं त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक काढलं किंवा कोणाला संकोच वाटणार नाही असे कपडे घालून यावं असं प्रसिद्ध पत्रक सिद्धिविनायक न्यासाने काढलेलं आहे. तुम्ही मंत्री म्हणून त्याकडे कसं बघता? कारण मग मंत्री म्हणून मी बघण्यापेक्षा मी एक मराठी माणूस, मुंबईकर, महाराष्ट्रातला नागरिक म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच मंदिरात अशा सूचना पेटी आहे. तुम्ही महाराष्ट्रात काही मंदिरात गेलात तरी आहे, गोव्यात गेलात तरी आहे. आणि त्यामुळे जर एखाद्या न्यासाला वाटलं तर त्यांनी त्यांचं मत मांडायला हरकत काय आहे. ज्यांना त्याच्या विरोधात मत मांडावंसं वाटतं ते मांडतातच आहेत. आणि याच्यात काही कोणाला रोखण्याचा विषय नसून तुम्ही येताना कसे या एवढं सांगण्याचा विषय आहे. बरोबर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आज होती आणि पुन्हा एकदा 25 फेब्रुवारीची तारीख पडताना दिसते. पडली. हे उबाटा सेनेचा पराभव अजून पुढे गेला. सरकारला निवडणुका लवकर नको आहेत असं काय? कारण आता तेच सांगतात मला, कोर्टाने तारीख दिली. मला तर ते माहितही नाही. आपण जर सरकारकडनं अग्रेसिव्हली जर लवकर चांगला युक्तिवाद केला. असं आहे, समजा आम्ही हे म्हटलं तर न्यायालयावर पण तुमचंच चालतं का? ती तरी वेगळी चालू दे असं म्हणणार. तर मला असं वाटतं की न्यायालयाच्या कामात सरकारचा हस्तक्षेप नसावा या भूमिकेत आपण सगळे आहोत. न्यायालयाने जर तारीख दिली असेल, मला माहीत नाही, त्यांचं सांगितलेलं मी खरं मानतो जे सत्य असेल. त्यामुळे यामध्ये काही करून एप्रिलमध्ये निवडणुका झाल्या असत्या तर त्या आम्हाला हव्या होत्या, पण त्या आता होतील असं दिसत नाही. म्हणजे दिसत नाही याचं कारण फेब्रुवारीला समजा निकाल लागला असं धरू तरी फेब्रुवारी 60-70 दिवस तर तू कसं होईल. साधारण एक असाच वाद हैदराबादमध्ये होता आणि तुम्ही हैदराबादचे इन्चार्ज होता. मग कोर्टाने ऑर्डर दिली की लगेचच आहेत अशा निवडणुका घ्या. अशा प्रकारे काही महाराष्ट्र आताही कोर्टाने दिलं तर माझी इच्छा आहे तसंच व्हावं. तशा पद्धतीने तुम्ही हैदराबादचा दाखला सरकार म्हणून देऊ शकता. विरोधकांची हिंमत आहे तर त्यांनी द्यावं. भाऊ फुरफुरवण्याचे धंदे सभेत मर्दांचा पक्ष म्हणणारे आहेत ना, त्यांनी सरकारला निवेदन तरी द्यावं, सभागृहात तरी बोलावं, कोर्टात ऍप्लिकेशन तरी करावं. इनफॅक्ट या कोर्टात दावे दाखल केलेले आहेत ते उबाटा सेनेने केलेले आहेत. या दिरंगाईला कारण उबाटा सेना आहे. ओबीसी हक्काच्या आरक्षणाचा विषय 227 का 236 यात याचिकाकर्ते कोण आहेत? उबाटा सेनेवाले आहेत. आणि त्यामुळे उद्धवजी आणि आदित्यजी 3 पक्षांच्या जीवावर त्यांचं पूर्ण बळ होत नाहीये. तर अजून किती बळ जमवायचं आहे, तोपर्यंत वेळ काढतायत का, हा आमच्या मनात शंका आहे. त्यांचं जर महाराष्ट्र सरकार म्हणून हैदराबादच्या धर्तीवर पुढे जावं असं काही म्हणणार का? मला वाटतं त्याच्यावर निर्णय मुख्यमंत्री घेतील, पण मी मुख्यमंत्र्यांना नक्की सांगेन उद्या झाला तर उद्या घेतल्या पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.